हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही जात आहोत नांदिवलीमधील श्री स्वामी समर्थ मठामध्ये. आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस. आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आणि श्री स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त अनेक भक्तजन अक्कलकोट किंवा विविध मंदिरांमध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घेतात आणि त्यांचे आशीर्वादही घेतात. आज आम्ही सर्व मैत्रिणी मिळून स्वामींच्या दर्शनासाठी आलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ नांदिवली येथे. आज सकाळी लवकर उठून सगळी कामं लवकर आवरली आणि सर्व मैत्रिणी मिळून ठरवलं होतं की आज स्वामी समर्थांचा प्रगट दिवस आहे, तर आज आपण स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जायचं आहे. सर्वांनी घरातली कामं लवकर आवरली आणि कामं आवरून झाल्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी नांदिवली मठामध्ये आलेलो आहोत. आम्ही आता नांदिवली मठाजवळ पोहोचलेलो आहोत आणि आम्ही जेव्हा मंदिराजवळ आलो तेव्हा मंदिराच्या बाहेर स्वामी भक्तांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. सर्व स्वामी भक्तांना स्वामींच्या दर्शनाची आतुरता लागलेली होती. आम्हीही स्वामींच्या दर्शनाच्या लाईनीमध्ये जाऊन उभे राहिलो. आजचा हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. श्री स्वामी समर्थ नांदिवली मठामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी खूपच चांगली सोय केलेली होती. उन्हाळा आहे, खूप गरमीचे दिवस आहेत आणि दुपारीही सर्व स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येतच होते. स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी इथे जे सेवेकरी आहेत त्यांनी स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी ताक प्यायला ठेवलेले होते. स्वामींच्या दर्शनाला आलेल्या भक्तांची लांबच लांब लाईन आम्हाला दिसत होती. खूप मोठ्या लाईनी होत्या आणि आम्हालाही वाटत होतं की स्वामींचं दर्शन आम्हाला कधी होणार आहे ते. पण स्वामींच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक भक्ताला खूप छान दर्शन मिळत होतं आणि आम्हीही आता स्वामी समर्थांच्या मठाजवळ म्हणजे जिथून आपण स्वामींच्या दर्शनाला आतमध्ये जाणार आहोत त्या मंदिराजवळ आम्ही येऊन पोचलो होतो आणि मंदिराच्या बाहेरच आम्हाला स्वामी समर्थ माऊलींचे दर्शन झाले. स्वामी समर्थांचे खूप सुंदर अशी प्रतिमा आम्हाला बघायला मिळाली. आम्ही स्वामी समर्थांचं तिथेच दर्शन घेतलं. फुलांनी खूप सुंदर अशी सजावट केलेली होती आणि स्वामींची प्रतिमा तिथे लावलेली होती. श्री स्वामी समर्थ खूपच छान वाटलं जेव्हा आम्ही स्वामी समर्थांसमोर नतमस्तक झालो. आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि मंदिराच्या आतमध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा तिथे भजनी मंडळी बसलेले होते. भजनही चालू होतं. स्वामींच्या भजनासाठी खूपच भजनी मंडळी तिथे होते आणि त्यांचं खूप वेळपासून भजनही चालू होतं. प्रगट दिनानिमित्त सर्वीकडे महापूजा केली जाते, पालखी सोहळे आयोजित केले जातात आणि तसं भजनाचा कार्यक्रमही केला जातो. आणि एका बाजूला आता आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी खूप जवळ पोचलेलो होतो. समोरच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झालेले आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालन अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो. तुम्ही जर आता माझा हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हालाही स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झालेच असेल. एकदा कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी माथा टेकल्यावर मनाला एक वेगळं समाधान मिळतं. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे त्यांचे ब्रीदवाक्य कोट्यवधी भक्तांना आजही आधार आणि ऊर्जा देते. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मठ यांचे सर्व घाटे काका आणि काकू यांना खूप मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त स्वामींचे भक्त गुरुचरित्राचे पारायण देखील करतात. गुरुचरित्राचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत आणि मंदिराच्या मागच्या बाजूला महाप्रसादाची सोय केलेली आहे. स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला ह्या ठिकाणी महाप्रसाद देण्यात येत होता. महाप्रसादाची लाईन देखील खूप मोठी होती, पण महाप्रसादाला जाण्यासाठी मंदिराच्या मागच्या बाजूला खूप छान अशा लाईनी बनवलेल्या होत्या आणि त्या लाईनीमधून रांगा लावत आम्ही महाप्रसादाकडे जात होतो. आणि महाप्रसादाकडे जाण्याआधी आपल्याला कालभैरव मंदिराचे देखील दर्शन होते आणि त्यानंतर आपल्याला
त्यानंतर आपल्याला या ठिकाणी खूप मोठे वटवृक्षही आहे. त्या वटवृक्षाचेही दर्शन आपल्याला इथे घ्यायला मिळते. महाप्रसादाकडे जाण्याची एक लाईन आहे. ती लाईन ह्या वटवृक्षाकडून फिरून मग महाप्रसादाकडे जाते. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते. नांदिवलीच्या या मठामध्ये नियमितपणे आरती केली जाते. नामस्मरण, सत्संग आणि संस्कार वर्ग आयोजित केले जातात. हे मंदिर दररोज सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत भक्तांसाठी उघडे असते. आज स्वामींचा प्रगट दिन सोहळा आहे, म्हणून आज पूर्ण दिवस हे मंदिर स्वामी भक्तांसाठी उघडे असणार आहे. मठामध्ये स्वामी समर्थांचा प्रगट दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला गेला आहे. या मठामध्ये महाप्रसादाचं नियोजन बघा किती छान केलेलं आहे. एका टेबलवर डाळ, भात, भाजी आणि एका टेबलवर लाडूचा प्रसाद ठेवलेला आहे. येणाऱ्या सर्व भक्तांसाठी महाप्रसाद दिला जात होता आणि सर्व भक्तांना पोट भरून महाप्रसाद खायला मिळाला होता. महाप्रसाद खाऊन खरंच मन तृप्त झाले होते. महाप्रसाद खरंच खूपच छान होता. प्रगट दिनाचा हा पवित्र क्षण नांदिवली मठामध्ये खरंच स्वामींच्या दर्शनाचा योग आला आणि मन खरंच खूप धन्य झाले. स्वामींची कृपा कायम आपल्यावर सदैव अशीच राहो हीच प्रार्थना. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.